परंतु अर्ज भरण्यासाठी गेलेल्या मुळीक यांना देवेंद्र फडणवीसांचा फोन आला आणि त्यानंतर मुळीक यांनी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर कसबा मतदारसंघातून भाजपचे धीरज घाटे इच्छुक होते, परंतु त्यांची मनधरणी करण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना यश आले। त्यानंतर पर्वती मतदारसंघातून श्रीनाथ भीमाले इच्छुक होते, परंतु त्यांचीही मनधरणी करण्यात आली आणि खडकवासला मतदारसंघातील इच्छुकांची समजूत काढण्यात आली। पुण्यातील भाजपचे जे काही बंडखोर होते संभाव्य, त्यांना शांत करण्यात भाजपच्या नेत्यांना यश आलेलं आहे। वडगाव शेरी मतदारसंघातून जगदीश मुळीक होते इच्छुक। देवेंद्र फडणवीसांनी त्यांना फोन केला आणि त्यांनी माघार घेतली। दुसरीकडे धीरज घाटे हे देखील इच्छुक होते, त्यांना देखील मुरलीधर मोहोळ यांनी समजावलं। त्यानंतर श्रीनाथ भीमाले देखील इच्छुक होते। या सगळ्यांना समजवण्यात आलेलं आहे भाजपच्या नेत्यांकडनं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आहेत फोन लाईनवरनं पुण्यातून। वैभव। श्वेता, भाजपच्या सगळ्या बंडखोरांना शांत करण्यामध्ये यश जे आहे ते भाजपच्या नेत्यांना मिळालेलं आहे। खास करून पुण्याचे केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत मुरलीधर मोहोळ यांनी या सगळ्या बंडखोरांची समजूत घातली आहे आणि सगळ्यांना अर्ज भरण्यापासून थांबवलंय। तर त्याचवेळी वडगाव शेरी आणि खडकवासला मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जो पेच तयार झालेला होता, जगदीश मुळीक हे काही झालं तरी अर्ज भरणार अशा भूमिकेवर ठाम होते। एबी फॉर्म मिळाल्याचे ते सांगत होते आणि दबाव जो आहे तो निर्माण करायचा प्रयत्न कालपासून केला जात होता। त्यानंतर अजित पवार गटाचे दत्तात्रय धनकवडे जे माजी महापौर आहेत खडकवासल्याचे, त्यांनी आपल्याला पक्षाचा एबी फॉर्म मिळाला असून आपणही खडकवासल्यात जे भाजपचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात अर्ज भरणार असल्याचं म्हटलं होतं। त्यामुळे वातावरण प्रचंड तापलेलं होतं महायुतीमधलं। मात्र मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांशीही चर्चा करून या दोन्ही उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखलेले आहे। हे दोघेही अर्ज भरायला आल्यानंतर तिथून बाहेर पडलेत 3 वाजता आणि अखेर हा वाद जो आहे तो पूर्णतः शमलेला आहे आणि आता महायुतीमध्ये ज्या मैत्रीपूर्ण लढतींच्या चर्चा होत्या त्या पुण्यामध्ये तरी किमान थंड झालेल्या आहेत। बिलकुल वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर पुण्यातले जे कोणी संभाव्य बंडखोर होते त्यांना शांत करण्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांना यश आलेलं आहे। त्यापैकी जगदीश मुळीक हे देखील वडगाव शेरीतून इच्छुक होते, धीरज घाटे इच्छुक होते। जगदीश मुळीक यांनी फडणवीसांच्या फोननंतर माघार घेतली। धीरज घाटे आणि श्रीनाथ भीमाले यांची देखील मनधरणी करण्यात यश आलेलं आहे। त्यामुळे हे 3 मतदारसंघातून पुण्यामध्ये जे काही संभाव्य बंडखोर होते त्यांचा बंड थोपवण्यात किंवा शांत करण्यात भाजप नेतृत्वाला पुण्यामध्ये यश आलं। वडगाव शेरीमधनं जगदीश मुळीक यांचे कार्यकर्ते मात्र इरेला पेटले होते, मात्र फडणवीसांच्या फोननंतर मुळीक यांनी माघार घेतली। त्याचसोबत कसबा मतदारसंघातून धीरज घाटे देखील इच्छुक होते। त्याबद्दल मी जगदीशचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व कार्यकर्त्यांना आश्वस्त करतो की जगदीश आपला नेता आहे। जगदीशला विधानमंडळात आपल्याला न्यायचं आहे, त्याला विधानमंडळात देण्याची जबाबदारी मी घेतली आहे। त्यामुळे निश्चितपणे आपला नेता विधानमंडळात आपल्याला दिसेल, कोणी काळजी करायचं कारण नाहीये। जगदीश आणि तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन। धन्यवाद भाऊ। धन्यवाद। आता पाहूया झटपट बातम्या। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण मतदारसंघात शिवसेना उमेदवार विलास भुमरेंनी अर्ज दाखल केला। यावेळी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भुमरेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला। थोरात सलग 9व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले। जळगावच्या भाजपमध्ये बंडखोरी करत माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनावणे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला। यावेळी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढत सोनावणेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। वाशिमच्या कारंजा मतदारसंघातून भाजप उमेदवार सई डहाक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेले विद्यमान आमदार लखन मलिक उपस्थित होते। अहमदनगर शहर मतदारसंघातून माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। कोतकरांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे। हिंगोली मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी करत भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला। यावेळी गोरेगावकरांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं।
जिंतूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते विजय भांबळे यांनी उमेदवारी अर्ज भरला। यावेळी रोहित पवारांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली। जिंतूर विधानसभेसाठी मनोज जरांगे पाटलांनी बाळासाहेब काजळे यांचा उमेदवारी अर्ज भरला। यावेळी त्यांनी डिपॉझिटची रक्कम म्हणून 1 आणि 2 रुपयांची नाणी नेल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली। सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरती दिवंगत नेते आर पाटील यांनी सही केली होती। त्या फाईलवरही सही मला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगलीच्या तासगावात केला। तसंच आर पाटलांनी केसानं गळा कापला असं देखील अजित पवार म्हणाले। 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे चुकीचे आरोप झाल्याचं देखील अजित पवारांनी सांगितलं। त्याच्यातनं ती एक फाईल तयार झाली आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते। ह्यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली। केसाने गाळा कापायचे धंदेत राव। आणि मला हेही माहीत नव्हतं। नंतर राष्ट्रपती राजवट आली, आपण पृथ्वीराज बाबाचा पाठिंबा घेतला काढून, सरकार गेलं, राष्ट्रपती राजवट। त्यावेळेसचे राज्यपाल म्हणले ही फाईलवर मी सही करणार नाही, निवडून आलेला मुख्यमंत्री करेल, लोकशाही आहे, मी असं काही कुणाला हे करणार नाही। निवडून आले आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं, मला घरी बोलवलं, म्हणले हो का ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती, तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली की नाही, आणि खरंच त्याची सही होती। आणखी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे नवाब मलिकांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरला। नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत। विरोध डावलून मलिकांचा एनसीपीकडून अर्ज दाखल झालाय। मलिकांच्या अर्जासोबतच एनसीपीचा AB फॉर्म आहे। मानपुर शिवाजी नगर विधानसभा क्षेत्र से नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी का नामांकन भरा था, साथ ही में अपक्ष भी नामांकन दाखिल किया था और समय पे पार्टी की तरफ से AB फॉर्म जमा कराया गया 2/55 को। और अब मैं चुनाव नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी की तरफ से लड़ूंगा और इसके लिए मैं अजीत पवार जी, प्रफुल्ल पटेल साहब और स्टेट प्रेसिडेंट सुनील तटकरे जी का आभार मानता हूं कि उन्होंने मुझ पर विश्वास जताया है और निश्चित रूप से इस विधानसभा से हम विजयी होंगे। अजून मला या संदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही। अधिकृत माहिती मिळाल्यावर त्यावर आमची भाजपची अधिकृत प्रतिक्रिया काय आहे हे आमचे प्रवक्ते व्यक्त करतील। यानंतर एक मोठी बातमी आहे। नाशिकच्या देवळाली आणि दिंडोरी या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मोठी बंडखोरी झाली आहे। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेनं अचानक उमेदवारी दिली। शिंदेंच्या शिवसेनेकडून देवळालीमध्ये राजश्री आहेरराव यांना उमेदवारी देण्यात आली, तर दिंडोरीमध्ये झिरवाळ यांच्या विरोधात धनराज महाले यांना शिवसेनेनं अधिकृत उमेदवारी दिली। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या खेळीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची कोंडी झाली आणि नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सरोज आहिरे उमेदवार आहेत, तर दिंडोरीमधून झिरवाळ अजित पवार गटाचे उमेदवार आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आहेत आपल्यासोबत। लक्ष्मण, हे काय चित्र नेमकं म्हणायचं? खरं तर महायुतीमध्ये जागा वाटपावरून झालेली तानातानी संबंध महाराष्ट्राने पाहिली आणि त्याचाच एक परिपाक म्हणून अशा पद्धतीच्या उमेदवाऱ्या ज्या आहेत त्या दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ऐन वेळेवरती अर्थात उमेदवारी भरायला अवघा काही वेळ शिल्लक असताना शिंदेच्या शिवसेनेनं नाशिकमध्ये 2 उमेदवाऱ्या दिलेल्या आहे। एक जी उमेदवारी दिलेली आहे ती उमेदवारी नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातून देण्यात आलेली आहे। देवळाली विधानसभा मतदारसंघाची जी जागा आहे ती देवळाली विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली। त्या ठिकाणी विद्यमान आमदार सरोज आहिरे आहेत, मात्र त्याच ठिकाणी पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेनं राजश्री आहिराव ज्या माजी तहसीलदार आहेत त्यांना शिंदेच्या शिवसेनेनं AB फॉर्म दिला आणि तो फॉर्म काही वेळापूर्वी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला। तसाच प्रकार जो आहे तो नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघात देखील पाहायला मिळाला। त्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ हे उमेदवार आहे, मात्र नरहरी झिरवाळांच्या समोर शिंदेच्या शिवसेनेनं नवीन उमेदवार दिलेला आहे। त्या उमेदवाराचं नाव आहे धनराज महाले, ते देखील माजी आमदार आहेत। त्या अशाच पद्धतीनं 2 उमेदवार शिंदे गटानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांसमोर उतरवल्यानं महायुतीतला वाद जो आहे तो अशा पद्धतीनं चव्हाट्यावर आलेला आहे। त्यामुळे आता माघारीपर्यंत हे फॉर्म राहतात का हे सगळं बघणं महत्त्वाचं असेल। बरोबर लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।